तर सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले। आपण मतदानाची आकडेवारी बघितली तर रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्गचा मताचा टक्केवारी ही जास्त आहे। त्यामुळे सिंधुदुर्गामधून नारायण राणेंना निश्चितपणे यश मिळेल। ज्या पद्धतीनं गेल्या 4-5 वर्षामध्ये नारायण राणे मंत्री झाल्यापासून काम केलंय, मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये निधी आणलाय, कोकणातल्या रस्त्याची कामं झाली आहे, जो नेहमी वारंवार आपल्याला मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न पडतो त्याही संदर्भात काम केलेलं आहे। त्यामुळे राणे साहेबांचा विजय हा निश्चितपणे होईल। रत्नागिरीमध्ये सुद्धा उदय सामंत आणि त्यांचे बंधू यांनी देखील भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे सहकार्य केले। मी स्वतः त्या ठिकाणी 2 दिवस कोकणातल्या त्या मतदारसंघामध्ये राहून आलोय। स्वतः उदय सामंत आणि किरण सामंत हे त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करून प्रत्येक ठिकाणी शिवसैनिकांना आवाहन करत होते आणि त्याच पद्धतीनं राणे साहेबांना मतदान देखील झाले। जवळपास 1.5 लाखाच्या मताधिक्याने नारायण राणे यांची ही सीट आपल्याला जिंकताना बघायला मिळणार आहे।